शांती. आज आहे 22/10/23ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली. रिवाइज डेट आहे 16/2/96. मुरलीचे शीर्षक आहे डायमंड जुबली वर्षामध्ये विशेष अटेन्शन देऊन समय आणि संकल्पाचे खजिने जमा करा. आज त्रिमूर्ती रचता शिवबाबा मुलांना 3 शुभेच्छा देत आहेत. मुले बाबांना शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत, तर बाबा रिटर्नमध्ये 3 शुभेच्छा देत आहेत. एक शिवजयंतीची, दुसरी डायमंड जुबलीची आणि तिसरी वर्तमान काळात उमंग उत्साहाने सेवा करण्याची शुभेच्छा. तर या 3 शुभेच्छा चोहो बाजूंच्या मुलांना बापदादा देत आहेत. बाबांजवळ सर्वांच्या अंतःकरणातील उमंग उत्साहाच्या सेवेचे समाचार पोहोचतात. ही अलौकिक जयंती संपूर्ण कल्पामध्ये होत नाही, कारण संपूर्ण कल्पामध्ये भले देव आत्मा असो, महात्मा असो, नाही तर सामान्य आत्मे असोत, परंतु आत्मे आत्म्याची जयंती साजरी करतात. आणि या संगम युगामध्ये तुम्ही श्रेष्ठ आत्मे कोणाची जयंती साजरी करण्यासाठी आले आहात? परम आत्म्याची. आणि परम आत्मा बाबा मुलांची जयंती साजरी करतात. सतयुग त्रेतामध्ये देखील परम आत्मा तुमची जयंती साजरी करणार नाहीत, किंवा तुम्ही परमात्म्याची जयंती साजरी करणार नाही. तर किती पदम 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 गुणा भाग्यवान आत्मे आहात. अशा आपल्या श्रेष्ठ भाग्याचा कधी स्वप्नात तरी विचार केला असेल? नसेल केला, परंतु आज साकार रूपामध्ये साजरी करत आहात. मग आनंद आहे ना? पहा, भले देशातील असो, परदेशातील असो, नाही तर मधुबनवाले असोत, जे कोणी या ग्रुपमध्ये बसले आहेत, किती नशीबवान आहेत. आतून कोणते गाणे गात आहात? वाह मेरा भाग्य. आणि बाबा सुद्धा गाणे गातात, वाह बच्चों का भाग्य. विशेष सेवेचा ग्रुप बसला आहे ना, सगळीकडचे विशेष आहेत ना. तर विशेष सेवेचे विशेष प्रत्यक्ष फळ प्राप्त करणारे आत्मे आहात. तर बाबा सुद्धा अशा श्रेष्ठ मुलांना पाहून आनंदित होत आहेत. मुले जास्त आनंदित होतात की बाबा होतात? दोघेही. का बाबा जास्त हर्षित होतात? तुम्ही जास्त हर्षित होता. अच्छा, आज बाप दादा चोहो बाजूंच्या सेवाधारी डायमंडची माळा पाहत आहेत. तुम्ही सर्वजण माळेमध्ये आहात ना? बाबांच्या गळ्यात डायमंड बनून चमकणारे माळेचे मणी आहात की दुसरे कोणी आहेत? तुम्हीच आहात, दुसरे नाहीत. लोक म्हणतात की 108ची माळा, परंतु बाप दादांच्या गळ्यामध्ये तुम्हा सर्व डायमंडची केवढी मोठी माळा आहे. 108च असते तर तुम्ही खाली बसलेलेच व्हाल. मागचे सुद्धा आहात ना? अगोदर मागचे. पहा, हे देखील त्यागाचे प्रत्यक्ष फळ आहे की बाप दादा मागच्यांना जास्त मुबारक देतात, आणि त्याही पेक्षा जास्त खालच्यांना बाप दादा प्रत्येक मुलाची विशेषता पाहतात. जरी संपूर्ण बनलेले नाहीत, पुरुषार्थी आहेत, परंतु असा एकही बाबांचा मुलगा नाही आहे ज्याच्यामध्ये काही विशेषता नसेल. सर्वांमध्ये विशेषता आहे. सर्वात पहिली विशेषता तर कोटींमध्ये कोणी या लिस्टमध्ये तर आहात ना. आणि विशेषता ही आहे की मोठे मोठे तपस्वी महान आत्मे 16,108 जगतगुरु, मग शास्त्रवादी आहेत, नाहीतर महामंडलेश्वर आहेत, परंतु बाबांना जाणले नाही. आणि बाबांच्या सर्व मुलांनी बाबांना तर जाणले आहे ना. तर बाबांना जाणणे ही किती मोठी विशेषता आहे. हृदयापासून माझे बाबा तर म्हणता ना, माझे म्हणून अधिकारी तर बनलात ना.
तर ह्याला काय म्हणाल? ज्याने बाबांना पारखले, ओळखले, तर ओळखणे ही देखील बुद्धीची विशेषता आहे, पारखण्याची शक्ती आहे. तर तुम्हा सर्वांची पारखण्याची शक्ती श्रेष्ठ आहे. अच्छा, आज विशेष साजरे करण्यासाठी आला आहात ना? आज साजरा करण्याचा दिवस आहे की आज सुद्धा ऐकण्याचा दिवस आहे? ऐकायचे सुद्धा आहे. अच्छा, तर शिवरात्री म्हणतात, परंतु तुमच्यासाठी आता काय आहे? तुमच्यासाठी रात्र नाही आहे, तर काय आहे? अमृत वेला आहे. तुम्ही तर रात्रीमधून बाहेर पडला आहात का अजूनही थोडी थोडी रात्र आहे? सुट्टी घेऊन गेली? कोणत्याही प्रकारचा अंधार येतो की नष्ट झाला? अमृत वेला सदैव वरदानाची वेळ आहे. तर तुम्हाला रोज वरदान मिळत आहे ना? तर तुम्ही म्हणाल, बाबा येतात रात्रीमध्ये, परंतु आमच्यासाठी अमृत वेला, गोल्डन मॉर्निंग, डायमंड मॉर्निंग झाली. तर आपले असे वरदानी स्वरूप पाहता का? माया वरदान विसरायला तर लावत नाही ना? माया येते का? कधीतरी येते. माया तर अंतिम क्षणापर्यंत येईल, अशीच जाणार नाही. परंतु मायेचे काम आहे येणे आणि तुमचे काम आहे दुरूनच पळवून लावणे. आली की मग पळवून लावायची असे नको. ती वेळ आता संपली. माया येईल आणि तुम्हाला हलवेल, नंतर तुम्ही पळवून लावाल. वेळ तर गेला ना. परंतु सायलेन्सच्या साधनांद्वारे तुम्ही दुरूनच ओळखू शकता की ही माया आहे. यामध्ये सुद्धा वेळ वाया घालवू नका. आणि माया सुद्धा बघते ना की चला येऊ तर देतात ना. मग माया येण्याची सवय लागते. जसे एखाद्या प्राण्याला, जनावराला आपल्या घरात येऊ देण्याची सवय लावा आणि मग वैतागून हकलून देखील लावा, परंतु सवय तर झाली ना. आणि बाबांनी सांगितले होते की काही मुले तर मायेला चहा पाणी सुद्धा पाजतात. चहा पाणी कोणते पाजतात माहीत आहे ना? काय करू, कसे करू? अजून तर पुरुषार्थी आहे, अजून तर संपूर्ण बनलेलो नाही, परंतु अखेरीस होणार. हे संकल्प चहा पाणी आहे. तर ती पाहते चहा पाणी तर मिळत आहे. कोणाला जर चहा पाणी पाजलेत तर तो जाईल की बसून राहील? तर जेव्हा कोणती परिस्थिती येते तेव्हा का, काय, कसे, कधी कधी हे तर होतेच. अजून कोण पास झाले आहे? सर्वांमध्ये आहे. हा आहे मायेचा पाहुणचार करणे. काही तिखट मिठाचे, काही गोड सुद्धा खाऊ घालतात. आणि मग काय करतात? मग वैतागून म्हणतात, बाबा आता तुम्हीच पळवून लावा. येऊ तुम्ही देता आणि पळवून लावायचे बाबांनी. का बरे? येऊ का देता? माया पुन्हा पुन्हा का येते? प्रत्येक वेळी प्रत्येक कर्म करताना त्रिकालदर्शीच्या सीटवर सेट होत नाही. त्रिकालदर्शी अर्थात पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचरला जाणणारे. तर का, काय करावे लागणार नाही. त्रिकालदर्शी असल्या कारणाने अगोदरच ओळखाल की या गोष्टी तर येणार आहेत, होणार आहेत. मग स्वतःकडून नाही तर इतरांकडून, मायेद्वारे किंवा प्रकृतीद्वारे सर्व प्रकारच्या परिस्थिती तर येणारच आहेत. परंतु स्वस्थिती शक्तिशाली असेल तर परस्थिती त्याच्या पुढे काहीच नाही. परस्थिती मोठी की स्वस्थिती मोठी? की कधी स्वस्थिती मोठी बनते, कधी परस्थिती मोठी वाटते. तर याचे साधन आहे. एक तर आदी, मध्य, अंत तीनही काळ चेक करून समजून घ्या आणि मग काहीही करा. फक्त वर्तमान पाहू नकात. फक्त वर्तमान बघता, त्यामुळे कधी परिस्थिती मोठी होते आणि कधी स्वस्थिती मोठी होते.
दुनियेमध्ये सुद्धा म्हणतात, आधी विचार करा आणि नंतर कर्म करा. नाही तर मग जे विचार करून करत नाही तर मागाहून ते विचार करणे पश्चातापाचे रूप बनते. असे करायला नको होते. असे केले असते तर नंतर विचार करणे म्हणजे पश्चातापाचे रूप आणि आधी विचार करणे हा ज्ञानी तू आत्म्याचा गुण आहे. द्वापार कलयुगामध्ये तर अनेक प्रकारचे पश्चातापच करत राहिले आहात ना. परंतु आता संगम युगामध्ये पश्चाताप करणे अर्थात ज्ञानी तू आत्मा नाही आहात. स्वतःला असे बनवा की आपल्या स्वतःमध्ये देखील मनामध्ये एक सेकंदसुद्धा पश्चाताप होणार नाही. तर या डायमंड जुबलीमध्ये विशेषतः संपूर्ण दिवसभरामध्ये एक आहे समय आणि दुसरा आहे संकल्प. या दोन खजिन्यांवर लक्ष ठेवा. तसे खजिने तर भरपूर आहेत, परंतु विशेष या दोन खजिन्यांवर लक्ष द्यायचे आहे. प्रत्येक दिवशी श्रेष्ठ आणि शुभ संकल्प किती जमा केले? कारण संपूर्ण कल्पासाठी जमा करण्याची बँक आताच उघडते. सतयुगामध्ये ही जमा करण्याची बँक बंद होईल. ही बँक सुद्धा नसणार, दुसरी बँक सुद्धा नसणार. इतके धन तुमच्यापाशी असेल की कोणाकडूनही काही घेण्याची आवश्यकता राहणार नाही. बँकेत का ठेवतात? एक तर सेफ्टी आणि दुसरे व्याज मिळते. काही जण खूप हुशार असतात जे व्याजावरच चालत राहतात आणि यावेळी जर असे हुशार असतील तर चांगले आहे, जमा करतात ना. परंतु व्याज कोणत्या बाजूला लावतात ते पाहायचे आहे. तर सतयुगामध्ये ना ही बँक असेल ना रुहानी खजिने जमा करण्याची बँक असेल. दोन्ही बँका असणार नाहीत. यावेळी एकाचे पदमगुणा करून देणारी बँक आहे, परंतु एक जमा कराल तेव्हा पदम मिळतील असे नाही, तो हिशोब आहे. तर डायमंड जुबलीमध्ये सच्चा डायमंड बनायचेच आहे हे तर पक्के आहे ना. की कधी संकल्प येतो की माहीत नाही बनू शकू अथवा नाही. माहीत नाही असे तर मनामध्ये येत नाही ना. काहीही हो, त्याग करावा लागला, तपश्चर्या करावी लागली, निर्माण अर्थात विनम्र बनावे लागले. काहीही होऊ दे, बनायचे नक्की आहे. आहे ना. बोला हो किंवा नाही. तर कोणी म्हटले हाजी. पहा, हाजी म्हणणे तर खूप सोपे आहे. हाजी बनण्यासाठी अटेन्शन द्यावे लागेल. सर्वात पहिला त्याग या मी शब्दाचा करायचा आहे. हा मी शब्द आहे खूप जुना, परंतु आजकाल हा खूप रॉयल रूपवाला झाला आहे. हा मी शब्द समाप्त होऊन बोलण्यामध्ये देखील बाबा बाबा शब्द आला पाहिजे. बोलण्यामध्ये पहा, साधी गोष्ट आहे. मी योग्य आहे ना. जर योग्य आहे तर सॅल्वेशन अर्थात सुविधा किंवा सेवा त्यानुसार मिळाली पाहिजे. मी योग्य आहे, मी करते, तर हे बरोबर आहे का? करत तर आहात ना, मग का नाही म्हणणार? करते तर आहे. मी रॉंग आहे, राईट आहे बोलण्यामध्ये तर येईल ना की मी करते. तुम्ही करत नाही, बाबा करतात. ते बाबा आहेत करावनहार, परंतु करणहार तर तुम्ही आहात ना. तर मी म्हणणे चुकीचे का झाले? तसेही जेव्हा मी या शब्दाचा प्रयोग करता तेव्हा खरे पाहता हा मी शब्द कोणाला लागू होतो? आत्म्यासाठी का शरीरासाठी? मी कोण? आत्मा आहे ना, शरीर तर नाही आहे. तर जर देही अभिमानी बनून मी आत्मा आहे या स्मृतीने जर मी हा शब्द यूज करता तर तो राईट आहे. परंतु मी शब्द बॉडी कॉन्शियसच्या रूपामध्ये
अर्थात देह भानामध्ये जर यूज करत असाल तर ते रॉंग आहे. संपूर्ण दिवसभरामध्ये हा मी शब्द बऱ्याच वेळा येतो आणि येणारच आहे. तर अभ्यास करा. जेव्हा पण मी शब्द म्हणता तर मी कोण? वास्तविक मी आहेच आत्मा. शरीराला तर माझे म्हणतात. तर मी शब्द जर आत्म अभिमानी बनून म्हणाल तर आत्म्याला बाबा स्वतःच लक्षात आहे. सांगण्याची देखील गरज पडणार नाही. आहेच मी आत्मा या अभ्यासाची सवय लावा. जसा हा उलटा अभ्यास झाला आहे आणि नॅचरल अर्थात स्वाभाविक बनला आहे की जेव्हा मी शब्द बोलता तेव्हा आपले नाव रूप स्मृतीमध्ये येते. मी कोण आहे? मी अमकी आहे. हे नॅचरल झाले आहे ना? विचार करावा लागत नाही. तर हा जो उलट्या अर्थाने मी शब्द यूज करता त्यामुळे रिझल्टमध्ये मेहनत जास्त आणि प्राप्ती कमी होते. बरीच मुले म्हणतात, आम्ही तर खूप सेवा करतो, खूप मेहनत करतो, परंतु तितकीशी प्राप्ती होत नाहीये. त्याचे कारण काय? वरदान सर्वांना एक आहे. 60 वर्ष झालेल्यांनाही एक, तर 1 महिना झालेल्यांना देखील एक आहे. खजिने सर्वांना एकसारखे आहेत. पालना सर्वांची एकसारखी आहे. दिनचर्या नियम मर्यादा सर्वांसाठी एकसारख्या आहेत. वेगवेगळ्या तर नाहीत ना? असे तर नाही. विदेशवाल्यांसाठी नियम मर्यादा वेगळ्या आहेत, भारताच्या वेगळ्या आहेत असे तर नाही. थोडा थोडा फरक आहे? नाही ना? तर जर सर्व काही एकच आहे मग कोणाला सफलता मिळते, कोणाला कमी मिळते असे का? कारण काय? बाबा मदत कमी देतात का? कोणाला जास्त देतात, कोणाला कमी असे आहे का? असे नाही आहे. मग असे का होते? अर्थ काय झाला? आपलीच चूक आहे. एक तर बॉडी कॉन्शियसवाला मीपणा येतो किंवा कधीकधी जे सोबती आहेत त्यांची सफलता पाहून ईर्ष्या देखील वाटते. त्या ईर्ष्येमुळे जी मनापासून सेवा केली पाहिजे ती बुद्धीने करता, परंतु मनापासून नाही. आणि फळ तर मिळते मनापासून सेवा केलेल्याचे. बऱ्याच वेळा मुले बुद्धीचा वापर करतात, परंतु मन आणि बुद्धी दोन्ही मिळून करत नाही. बुद्धी मिळाली आहे तिला कार्यामध्ये वापरणे चांगले आहे, परंतु फक्त बुद्धी नाही. जे मनापासून करतात तर मनापासून करणाऱ्याच्या मनामध्ये सदैव बाबांची आठवण देखील असते. फक्त बुद्धीने करतात तेव्हा थोडा वेळ बुद्धीत आठवण राहील. हो बाबाच करून घेणारे आहेत, हो बाबाच करून घेणारे आहेत. परंतु काही वेळानंतर पुन्हा तोच मीपणा येतो. त्यामुळे मन आणि बुद्धी दोघांचाही बॅलन्स ठेवा. तर सांगितले ना, डायमंड जुबलीमध्ये काय करायचे आहे? विशेष बचतीच्या खात्यामध्ये जमा करा. असे नाही की संपूर्ण दिवस माझ्याकडून अशी काही गोष्ट झालेली नाही, कोणाला दुःख दिले नाही, कोणाशी काही कटकट झाली नाही, अर्थात गमावले नाही. ही तर चांगली गोष्ट आहे, गमावले नाही. परंतु जमा केले का? सेवा देखील केली तर आपल्या आत्मिक स्थितीमध्ये राहून सेवेमध्ये सफलता प्राप्त केलीत किंवा सफलता जमा केलीत, तर सेवेसाठी वेळ दिला ही तर चांगली गोष्ट केलीत ना. परंतु सेवा कोणत्या विधीने केलीत? बरेच जण म्हणतात, आम्ही तर संपूर्ण दिवस सेवेमध्ये इतके बिझी असतो की स्वतःचेही भान राहत नाही. बिझी असता हे तर खूप चांगले आहे, परंतु सेवेचे प्रत्यक्ष फळ जमा झाले की फक्त मेहनत केलीत?
सेवेसाठी 8 तास वेळ दिलात, परंतु सेवेचे 8ही तास जमा झाले? वेळ जमा झाला की अर्धा जमा झाला आणि अर्धा धावपळीमध्ये विचार करण्यामध्ये गेला? श्रेष्ठ संकल्प, शुभ भावना, शुभ कामनेचे संकल्प जमा होतात, तर संपूर्ण दिवसभरामध्ये जमेच्या खात्याची नोंद करा. जेव्हा जमेचे खाते वाढत जाईल तेव्हा आपोआप डायमंड बनणारच आहात. आता देखील समय आणि संकल्प ना चांगल्यामध्ये न वाईटामध्ये जमा होत आहेत. जर वाईटामध्ये जमा नाही झालेत हे तर वाचलात, परंतु चांगल्यामध्ये जमा झाले? समजले? वेळेला, संकल्पाला वाचवा. जितकी आत्ता बचत कराल, जमा कराल, तर संपूर्ण कल्प त्यानुसार राज्य देखील कराल आणि पूज्यसुद्धा बनाल. भले द्वापारपासून तुम्ही साकार रूपामध्ये तर उतरत्या कलेमध्ये येता, परंतु तुम्ही जमा केलेले खाते तुमच्या जड चित्रांची अर्थात मूर्तींची पूजा करायला लावते. तर सर्वांनी ही नोंद करा, तेव्हा कळेल की आपला व्यर्थ अथवा साधारण वेळ किती जातो. साधारण संकल्प किती असतात, परंतु एक अटेन्शन ठेवा. जर समजा तुमचे आजच्या दिवसाचे जमेचे खाते खूप कमी झाले असेल, तर कमी पाहून दिलशिकस्त अर्थात निराश होऊ नका. उलट असे समजा की अजूनही आपल्याला जमा करण्याची संधी आहे. स्वतःला उमंग उत्साहामध्ये आणा. आपणच आपल्यासोबत शर्यत लावा, दुसऱ्यासोबत नाही. आपणच आपल्याशी रेस लावा की आज जर 8 तास जमा झाले तर उद्या 10 तास व्हावेत. निराश व्हायचे नाही, कारण तरी देखील अजूनही जमा करण्यासाठी वेळ आहे. अजून टू लेटचा बोर्ड लागलेला नाहीये. फायनल रिझल्टची वेळ अजून अनाऊन्स झालेली नाही आहे. जशी लौकिकमध्ये पेपरची डेट फायनल होते, तेव्हा चांगले पुरुषार्थी काय करतात? निराश होतात का? पुरुषार्थामध्ये अग्रेसर होतात. तर तुम्ही सुद्धा निराश होऊ नका. आणखीनच उमंग उत्साहामध्ये येऊन दृढ संकल्प करा की मला माझ्या जमेचे खाते वाढवायचेच आहे. समजले? अच्छा. जयंतीच्या शुभेच्छा देणाऱ्या चोहो बाजूंच्या मुलांना, सदैव बाबांच्या सोबत राहणाऱ्या कंबाईंड रूपधारी मुलांना, सदैव उमंग उत्साहाद्वारे स्वतःला आणि दुसऱ्यांना पुढे नेणाऱ्या मुलांना, चोहो बाजूंच्या सेवेमध्ये पुढे जाणाऱ्या सच्चा सेवाधारी मुलांना बापदादांकडून पदम 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 पटीने शुभेच्छा. प्रेमपूर्वक आठवणीसह बाबा देखील मुलांकडून शुभेच्छा, प्रेमपूर्वक आठवण स्वीकार करत आहेत. पाहत आहेत की सगळीकडे मुबारक मुबारकचे अंतकरणातून गाणे वाजत आहे. तर असे मुबारक घेण्याच्या आणि मुबारक देण्याच्या दोन्हीच्या संगमाची विशेष प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. आजचे वरदान आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये कल्याण समजून अचल अडोल महावीर बनणारे त्रिकालदर्शी भव. प्रत्येक गोष्टीमध्ये कल्याण समजून अचल अडोल महावीर बनणारे त्रिकालदर्शी भव. स्पष्टीकरण आहे, कोणतीही गोष्ट एका काळाच्या दृष्टीने पाहू नकात, त्रिकालदर्शी होऊन पहा. का कायच्या ऐवजी सदैव हाच संकल्प असावा की जे घडत आहे त्यामध्ये कल्याण आहे. जे बाबा सांगतात ते करत चला. मग बाबा जाणोत आणि बाबांचे काम जाणे. जसे बाबा चालवतील तसे चाला, तर त्यामध्ये कल्याण सामावलेले आहे.
या निश्चयापासून कधी डळमळीत होणार नाही. संकल्प आणि स्वप्नामध्ये देखील व्यर्थ संकल्प येऊ नयेत, तेव्हाच म्हणणार अचल अडोल महावीर. स्लोगन आहे, तपस्वी तो आहे जो श्रीमताच्या इशाऱ्याप्रमाणे सेकंदामध्ये न्यारा आणि प्यारा बनेल. तपस्वी तो आहे जो श्रीमताच्या इशाऱ्याप्रमाणे सेकंदामध्ये न्यारा आणि प्यारा बनेल. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.